Please subscribe and share SWA News. तो पहिला आपण हँडल टाकलाय तो मी कॅरी केला आठ महिन्यापूर्वी मालवण इथे जो रयतेचा राजा छत्रपती शिवरायांचा जो पुतळा उभा केला होता तो अचानकपणे पडला आणि हे असं कसं झालं, संपूर्ण या दुर्घटनेबद्दल संपूर्ण देश आणि राज्य, महाराष्ट्र राज्य आपला हळहळ करतंय. आणि हा रयतेचा राजाच्या संदर्भामध्ये हा पुतळा ज्यांनी बनवला, ज्या कारागिरीने बनवला, जे आर्किटेक्ट होते, इंजिनियर होते, याची सखोल चौकशी करण्याचं कालच परवाच सरकारने जाहीर केलेलं आहे आणि त्याप्रमाणे काम चालू आहे. आणि काही महिन्यामध्येच हा स्टॅच्यू पुन्हा छत्रपतींचा उभा राहणार आहे. विरोधक जे आहेत ते सांगतायत की सरकार लोकांनी उद्घाटन केलं होतं आणि त्याच्यामध्ये घोटाळा झालेला काय? हे असे उद्घाटन केल्यानंतर एखादा स्टॅच्यू का एखादी गोष्ट दुर्घटना घडली तर उद्घाटन करणाऱ्यांनी घोटाळा केला हे हास्यास्पद वाक्य आहे. असं काही होत नसतं ना, असं काही झालेलं नाही. आणि हे विरोधकांचं काम आहे अशा गोष्टीमध्ये राजकारण आणायचं. हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. संपूर्ण मुंबईमध्ये राष्ट्रवादी आज आंदोलन करतात. मूक आंदोलन काय? संपूर्ण मुंबईमध्ये, संपूर्ण 6 जिल्ह्यामध्ये आज सकाळी 11 ते 12च्या दरम्यान, एवढंच नव्हे तर पूर्ण राज्यामध्ये संपूर्ण तहसील कार्यालयावर या ठिकाणी मूक आंदोलन चालू आहे. आणि मुंबईचा हा एक भाग म्हणून ईशान्य मुंबईमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव आणि आमचे सर्व सहकारी, महिला असतील, युवक असतील, वार्ड अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, हे सर्व एकत्र येऊन या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मूक आंदोलन करतायत. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती जी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना घडलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मूक आंदोलन आणि आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने मुंबईमध्ये मुंबईचे अध्यक्ष आदरणीय समीरभाऊ भुजबळ, त्याचप्रमाणे मुंबईचे कार्याध्यक्ष आदरणीय शिवाजीराव नवडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ईशान्य मुंबईमध्ये हे मूक आंदोलन, आत्मक्लेश आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे.